तिकडे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपातील 2 नगरसेवकांमधील वाद टोकाला पोहोचलाय। हे भांडण थेट पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत गेले। प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे यांच्यावर गंभीर आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। तसंच या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवलंय। मृणाल कांबळे यांनी व्हिडिओ मॉफ करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप अर्चना पाटील यांनी केलाय, तर मृणाल कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। बाहेरून मुली आणल्या जातात आणि वेश्या व्यवसाय हा भागामध्ये होतो हे मी निदर्शनास आणून दिलं। त्याच्यानंतर माझं तेच व्हिडिओ मॉफ करून की मी भागातल्या महिलांना वेश्या म्हटले या पद्धतीनं वस्त्यांमध्ये जाऊन बैठका घेऊन माझ्या सहनगरसेविका, त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ आणि एक 5-6 जण आहेत यांनी सगळीकडे अशा बैठका घेऊन बायकांना भडकवण्याचा प्रयत्न केला। जातीयवादी मराठा समाजाची मुलगी आपल्या समाजातल्या महिलांना वेश्या म्हणते अशा प्रकारे पद्धतीनं हा नरेटिव्ह सेट करून ण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मी कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये आरोप केलेले नाही, त्यांचं स्पष्ट नावही घेतलेलं नाही किंवा त्यांच्या त्या विषयाबद्दल बोललेली नाही। मी त्या ठिकाणी गेले होते फक्त आणि फक्त मला महिला मंडळ तयार करायचे, त्या गोष्टींसाठी मी तिथे गेले होते। परंतु तिथल्या महिला माझ्याच अंगावर आल्या की तुमच्या नगरसेविका अशा कशा बोलू शकतात। तुम्ही माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ पाहू शकता की त्या महिला स्वतःहून बोलायला लागल्या की या नगरसेविकांनी असं चुकीचं केलेलं आहे, आम्हाला कोणाचीही बदनामी करायची नाहीये किंवा त्या माझ्या सहकारी आहेत आणि मी त्यांच्यावर त्यांची बदनामी का करू।